काय झालंय काय नेमकं? अगं मम्मी पप्पा ते बोलतात की मला बिझनेस करायचा आहे, मग त्यासाठी थोडं भांडवल पाहिजे होतं. भांडवल आता आम्ही कुठून देणार ग? आणि त्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांचं त्यांना बघू दे की. मी त्यांना म्हंटल की पप्पा कुठून देतील नाही का, पण तेच ते खरंय. हे बघ आता तर माझ्याकडे काय पैसे नाही आणि तू सांग ना त्यांना, इतके वर्ष तुम्ही नोकरी केली, काहीतरी थोडंफार साठवलंच असेल ना. आणि आम्ही तरी किती दिवस पुरीच्या संसाराला देणार ग? आणि हेच जर उद्या बाहेर कळलं तर लोक नावं नाही ठेवायची का? आणि मग तुझ्या नवऱ्याला कळायला पाहिजे ना, एवढा जॉब करते 2 रुपये मागं टाकायचे. आता अचानकच तुम्हाला सगळेच पैसे आम्ही द्यायचे म्हणलं कुठून द्यायचे? आता तुलाही कळायला पाहिजे. त्यांच्याकडे आहेत थोडेफार, पण थोडेसे कमी पडतात. अगं मग कर्ज काढायचं, उसनं पासनं घ्यायचं कोणाकडनं तरी, का लगेच आमच्याकडं? आणि तुझं ठीक आहे लग्न केलं, एवढा खर्च केला, आता तुझ्या भावाचं शिक्षण करायचं आहे आम्हाला, अजून त्याच्या भविष्याचा विचार नको का करायला? का सगळं द्यायचं सोडून तसंच? पण त्यांना आता मी एवढा विश्वास दिलाय की माझे पप्पा देतील. तू कस काय विश्वास दे? इथं पाहिजे ना बापाकडे द्यायला. पैसे कुठं गुतलेत काय हे तुला माहितीये का? आज काय घरात घेऊन बसलोत का आपण पैसे? आणि विश्वास द्यायला तुझं काय जाते? हा, ही तर माहितीये का बापाची काय परिस्थिती आहे? तू बसली बोलून, आम्ही काय करायचं आणि कुठनं द्यायचं? मला तरी विचारायचं ना थोडंफार बोलायच्या आधी. असं डायरेक्ट घरी घेऊन येतात का? तरी म्हणलं अचानक फोन न करता कसं काय आली? सकाळीच मग आता काय करू मी? काय बोलू त्यांना? हे बघ तुम्हीच जर असं माझं मन तोडणार असेल तर. तुमचा संसार आहे, काय निर्णय आहे ते तुमचं तुम्ही घ्या आता. बरोबर आहे. तुम्ही दोघांनी मिळून विचार करा, निर्णय घ्या. हे आम्हाला काय आहे आता? तुलाच कळायला पाहिजे ना, आपल्या भावाचं शिक्षण चाललंय, आई बापा तरी कुठून देते? बरं दे ना का व्हायना थोडेफार, ठीक आहे ना. तुम्ही असे सगळेच जर हे करत असले कसं व्हायचं बरं? आणि भांडवलाला मी काय पैसे देऊ शकत नाही. हे बघ शेवटी तुमचं घर आहे, तुम्हाला चालवायचंय. आम्ही आई बापा किती दिवस पुरणार आहे? आणि एवढं जर होतं तर त्याला म्हणा तुझ्या घरी जाऊन आणायचे ना पैसे, माझ्याकडे कशाला आलाय? पण मला असं वाटतं जाऊन दे, आपल्या लेकीच्या संसाराचा विषय. आपण नाही मदत केली तर परत त्यांना कोण करणार? कोण देणार? आपणच जर मग असं केलं तर. का डोकं फिरलंय काय तुझं? आपण देणार आणि कुठून द्यायचे? एवढी हौस असेल ना तर तू दे, तू याच्याने होतंय का काय? इकडं पैसे द्या आणि तिकडं पैसे द्या. अरे महागाई किती वाढली, घरदार कसं चालवायचं आम्ही? हा, का ह्यांनाच वाद बसायचं कवर बी? अहो पण लेकीचं आपल्या लेकीसाठी. पोरगी आपण त्या माणसाला दिली ना, का दिली? त्याला पोट भरायची अक्कल आहे, घरदार चालवायची अक्कल आहे म्हणून दिली. आता त्याचं त्यांनी बघायचं. आपल्या दारात येण्यात काय मजा आहे का आता? पप्पा एवढ्या वेळेस तुम्ही प्लीज काहीतरी करा. हे बघ मला काय जमणार नाही. तुम्हाला काय असेल ते तुमचं तुम्ही बघून घ्या. आलाय माझ्या दारात पाहुणं म्हणून या, तुमचा पाहुणचार करीन मी. सणासुदीला आली तर कापडं बिपडं घेईन, पण आता काय मला जमायचं नाही. माझ्यासाठी प्लीज. नाही जमणार. चल बघू काय म्हणते जावई.